हॅलो, हा बोला. अंबानी बोलतात ना? हा अंबानी बोलतोय. अहो भास्कर भाऊ बोलतो, चव्हाण. हा बोला ना. किती वेळ लागेल तुम्हाला यायला? अहो 10 मिनिटातच आलो, 10च मिनिटात. हा का? हा या आमची फुल तयारी झालेली आहे. हा मुलगी पण मेकअप वगैरे करून तयार आहे. हा का? हो बर बर आलो 10 मिनिटात. हो, येऊन जा मग. हा हो ठीक आहे, ठीक आहे, ठेवतो. हो ठेवा. का ग बाई, किती खडे याच्यामध्ये कवर लिहिसच बसावा. परमान पाठ एक झाली ना. काय करावं आता? स्वाती, काय झालं? 15 मिनिटात पाहुणे येऊ राहिले. 15 मिनिटात? हा. बाई त्या पुरीच्या आवरलेल्या नाहीत. अरे मग उठ ना, ये द्या ना ठेवून. बाई 15 मिनिटात पाहुणे येऊ राहिले, हे करता येईल ना ते गेल्यावर. उठ बरं. अर्चनानी साडी बिडी नेसली का चांगली व्यवस्थित पाय, तुझ्या हाताने नेसून दे. बरं कारण तिला साडी नेसायची सवय नाही ना. हा हा हा, चापून चुपून नेसव चांगली मस्त. बरं चालेल, हा? बघते मी. हा. असं नाही का नाही. लवकर आवर म्हणा. हा हा राम कृष्ण हरी. भाऊबंदाचा तर अजून पत्ता नाही. त्यांच्या घरी कार्यक्रम असला का मी सगळ्यांच्या अगोदर तिथं हजर राहतो. कसं होईल तो जमलं म्हणजे बरं होईल व संबंध. मला तर लय धाक पडलाय. खूप अवघड झालं गाड्या संबंध जमवणं. काय आहे, काही खुळपट काढतात समोरचे माणसं. हे पाहिजेल ते पाहिजेल. चला तकदीरनं आपण आहे आता. आई उतरा. हे नवरीचंच घर आहे काय ना बाई. हा नवरीच आहे. त्या काही कोण गाडी आहे, ही पडी आहे. पोर गाव- बसेल आहे तिकडं. गाव पण शेजारीच आहे ग. गावाच्या खाल्ल्यां राहते. हा, टाकीचं पण काम चालू आहे पाहिजे. नमोद होईल असेल ती त्यांना. काय माहिती आता, पाण्याची सोय नाही ना इकडं, खडक आहे ना जास्ती. हा हा, गावकऱ्यांनी करेल मग असेल. प्रत्येक गावात सोया झाल्या आता इकडं. मुलीचं आडनाव काय रे भाऊ? चव्हाण आहे ना. चव्हाण. हा छवानायचा मस्त संबंध जुळत आहे आपले. पण आता शेवटी ते लहानाच्या गोष्टी राहते ना. हातच लय दुखू राहिले ग. पाहुणे आले वाटतं. राम राम. राम 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 या राम. या 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 बसा. ये मावशी ये. या मावशी आहे का? हा ही मावशी आहे, अच्छा. ती आई आहे. हो या ताई बसा. असू द्या काढा तिथे. बस. वर कुठं घेऊन येत्या? नाही नाही, बसा. बाकीचे कुठं गेले? आहे ना बोलवतो ना, तुमचीच वाट पाहत होतो. बाई कस काय झाला प्रवास मग? बरा झाला. आमच्या इकडं लय सुनं दिसतं, हिरवं नाही काय नाही. तुमचा भाग चांगला आहे. आमच्याकडे आहे ना विहिरी कधीच आटती नाही. आता आटायला तुमची गंगा जवळ आहे, तेव्हा येरी कशा आटते? गंगेचेच उपकार आहे. मग आम्हाला आता नाही पाट नाही काही. नाही आमच्याकडे 12ही महिने आहे ना पाणीच पाणी आहे. तरी पण तुमचे माणसं एवढं पाणी असून पण तुमचे लोक एवढं कामं नाही करती वाटतं. नाही ना, ठोक पीक करून द्या त्या. शक्यतो ऊसच करतात. आमच्या इकडं पाणी असल्यावर झोपाचे यायचं नाही लोकायला. हा. तुमच्या डबलीनं पिकं काढी द्या. नाही ऊसाचं पीक घेतलं का ताण नाही डोक्याला. अहो काय करते त्या ऊसाला काय नु, ते लाकडं लावले का 12 महिने त्या नायाच्या दोपटीवाने उठायचं आणि बसायचं घरामध्ये. हा मग आता काय करतात. 12 लावून दिलं का परत पाहायचं नाही. आमचे लोक आहे ना एका पिकावर नाही बसते. नाही तुमचे कष्टाळू लोक आहे. आमचे लोक आहे ना 2 रुपये भेटायला लागले ना मग ठोक पीक करून देतात. आमच्याकडे आहे हा. ना जमिनीले आम्हाला. हा आमच्या लोकायला लय जमिनी आहे ना पण पाणी नाही हो. पाणी नाही आणि पाण्याशी मजा नाही. आमच्याकडे आहे ना पाणी भरपूर आहे. हा आणि भरपूर पैशावाले लोक आहे पण जमिनी कमी पडू राहिल्या. म्हणजे जमिनी नाही आहे. आमच्या इकडं जमिनी ज्यादा आहे पण पाणी नाही खरं. हा त्यांच्याकडे जमीन कमी हा मग असं उलट पालट आहे. जमीन कमी तर पाणी भरपूर आहे. दात येते चेने नाही, चेने येते दात नाही. भरपूर पाणी नाही त्याच्यामुळे तुम्हाला पैसा जास्त आहे. जमीन कमी आहे पण उत्पन्न जास्त आहे. बरोबर. असं आहे. आता आमच्याकडे जर तुमची मुलगी जर आली तर तुमच्या मुलीची मस्त मजा होईल. रेल्वे आले का मग तुम्ही? नाही गाडी आणली मोठी. अच्छा. हा रेल्वे ना कुठं तिथं टाइम टेबल राहत नाही. आपली स्वतःच्या गाडीनं कवाय जात नाही चांगलं ना. सकाळी निघालो होतो आम्ही 4 वाजता. बरोबर.
सकाळी निघले म्हणजे जवळ 8-9 घंटे लागतात. हा मग मध्ये हॉल्ट घेतला असेल थोडासा. अहो एका हॉटेलला थांबलो चहा प्यायला. 20-20 रुपये चहा लावला त्यानं. काय करणार मग आता ते तुमच्या इकडे महाग आहे लय हो. आहे 20 लाखच्या आहे. आमच्याकडे या तुम्ही 2 रुपयाला चहा आहे अजून बी 2 रुपयाला. अरे बापरे एवढा फरक आहे. हा आमचे लोक आडून नाही पाहते असं, तुमचे लोक पैसेवाले पण आडून पाहते. हा कोणाच्या इकडं चालले काय विचारलं सुद्धा नाही आम्हाला. नाही का? नाही काय आहे तुमच्याकडचे लयच फुगीर लोक आहे पण लय फुगीर. अहो, पैसा आहे ना ज्याचा स्वभाव राहतो पण आम्ही नाही फुगीर बर का. नाही तुम्ही नाही पण आता तुमचं घर आम्हाला माहित नव्हतं. आम्ही विचारित आलो. हा. तुमच्या गावातलेच लोक म्हणे आम्हाला नाही माहिती म्हणे कोण चव्हाण म्हणे. असं बोलले का? अहो आम्ही म्हटलं अहो भास्कर चव्हाण. हा ते म्हणे आम्हाला नाही माहिती पुढे विचारा म्हणे. नाही भास्कर चव्हाण नावाचे आहे ना 2 लोक आहे फक्त वडिलांचं नाव बदलेले. अहो त्याच्यामुळं त्याच्यामुळे मी तो- कसं नीट सांगावं ना. हा 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 की अहो, बुवा मा- किती जरी असले पण मग एकूणाराला सांगत नाही का. आमचे लोक आहे ना हा माझ्या घरी जर पाहुणा आला ना हा. तो मा घरी येतो तो नक्की 10-15 घरी चहा पाणी करून येतो चांगलं आहे ना हो. आणि जेवण नाही करून येतो तिकडं. आमच्या गावात जर कोणी नवीन माणूस आला आणि एखादा पत्ता जर विचारला ना हा तर आमच्या गावातला माणूस पार त्या माणसाच्या घरी नेऊन घालितो. अरे वा चांगलं आहे ना. माहिती का? चांगलं आहे चांगलं आहे. पण तुमच्याकडे आहे ना हा. पैशावाले ना काय लोकायला लय पैशाचा माज आहे काय माहिती. हा तुम्ही म्हणता ते बी असू शकतं. चांगलं आहे ना आता येणं जाणं होईलच आपलं. मला हा स्वभाव खूप आवडतो माणसाचा. कधी बी पाहुणा पाहिला ना तर चाल भाऊ चहा घ्यायला असं म्हटलं ना आणि बरं किती वाटतं. बी तुम्ही इष्टक कमावलं ना ते तर आहेच. तर शेवटी काय येणार आहे संग सांगा काहीच येणार नाही. ये प्रेम हो मानुक्षी म्हणून धन तुम्ही किती कमावलं तुमच्या धनाला कोणी विचारत नाही. नाव तर निघलं पाहिजे ना पण. हा असं आहे, नावाला किंमत आहे. पैसे किती असते त्याला काही किंमत नाहीये. आणि म्हणून पाहुणी जी मुलगी आहे ना माझीवाली अशी लांब संबंध झाला ना मला आनंद वाटतो. गेलं म्हणजे माणूस 2 दिवस सोयऱ्याच्या घरी राहतं. अहो नेमका कारणानेच जातं येतं माणूस सोयरी समन काला जडिते. पण काही लोकांचं कसं मुलगी केली ना तर तिच्या घरी जायचं पण आपल्या घरी सून करून जर आणली ना हा तर तिचे माणसं तर आपल्या घरी येऊन द्यायचे नाही. नाही 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 तसं नाही आहे बाय. लोक आहे ना लई खोडीचे लोक झालेले. आपल्याला आत्तापर्यंत मी 2 मुलीचे लग्न केले असं नाही. त्याच्यामुळं एकदम म्हणजे सोयरे धायरे आपले खूप चांगले. आणि तुमचं जे नाव सुचवलं ना आमच्या पाहुण्याने तर मला खूप आवडलं. नाव सुचवलं म्हणजे ना आम्ही कसं आहे आता त्या पाहुण्याने आम्हाला लय गळ घातली ना अशी अशी मुलगी आहे तुम्ही या चांगले माणसं आहे म्हणून करताना म्हणलं चाल शेवटी त्यांचं नशीब आणि ते पण आपलं पाहायचं काम आहे. एकदा काय करा मुलगा नाही आणला का तुम्ही मग? हा काय अहो, मुलगा मीच आहे ना. हे स्वाती अरे पाणी आण ना पाहुण्यांना आपल्या का पत्रांगल्या इकडं. नका पाणी घेतलंय आम्ही इकडं. आम्हाला बोलित पाणी. चहा घ्या मग. अहो चहा नको आता आम्ही हॉटेलला थांबलो होतो. हा. मावशी लय ताण लागली होती बर आणि आईला चहा प्यायचा होता अच्छा. म्हणून थांबलो होतो हॉटेलला. नाही नाही घ्यावं लागतं पाणी घ्या. अहो काहीच घ्या नाही. ते पाणी आणलं नका पण. आता आम्ही आता इतक्यातच घेतलं. आता तुमचे आता कसं आहे तुम्ही म्हणते आता थोडं घेतो पाणी. हा. पाणी आहे ना लागलं तर अजून घ्या प्यायला. काला घेत्या ते पाणी मला तोंडात घेतल्या बो आली. हा का? कोणतं पाणी पिते तुम्ही असं? नाही आम्हाला तर सवय झालेली आहे हो. अगं आई आता आपल्याकडचं पाण्याची चव वेगळी इकडची चव वेगळी. अरे पण आपलं एरीचं पाणी राहतं पण कसं राहतं कितीला आमचा पाहुणा आला ना ताणच गेली पाहिजे ना तो तांबर आणखीन मागत डबल. अगं आई कुठे जाय तू प्रत्येक ठिकाणी पाण्याची चव वेगळीच राहते. अहो आमचं आहे ना विहिरीचंच पाणी आणि हेच पाणी पितो. काय माहिती गंगाच्या आणि का काय ना पाणी खराब लागत. आईला वाटलं गंगाचं पाणी दिलं का काय तुम्ही. नाही 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 विहीर आहे आपली 10 परस तिचं पाणी पितो आम्ही. 10 परस आहे. हा अरे वा. मशी आमच्या इकडे विहिरी ना हा डायरेक्ट 33 आणि 34 परस विहिरी आहे. अरे बापरे. नाही आमच्याकडे पाणी आहे गंगेचं 10 परसामध्ये भरपूर पाणी येतं विहिरीला. या मावशीच्या वावरामध्येच 3 विहिरी खोदल्या. अच्छा अच्छा मावशी आहे का तुमची? हा ही मावशी आहे. हम्म. माळवाडीला राहते. बर माळवाडी गाव माहिती आहे कुठं आलं? नाही गड्या नाव ऐकून ते आहे. जुन्नर जवळ नाही का? हा 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 जुन्नर तिथून आली मावशी कालपासून येईल. बरोबर. नाही बरं झालं मग तुम्ही तिघच आले का? अहो आता लय पाहुणे घेऊन यायचे पण आता एवढ्या लांब यायचं म्हणजे म्हटलं आता जमलं का साखरपुड्याला बोलू सगळे. काय आहे, जे तुमच्या जवळचे नातला घे ना
5-6 जण जे काही रक्ताचं नातं राहतं, मावशी मामा वगैरे सगळ्यांनी बघून हा निर्णय घेतला ना बाई, तर मग त्याच्यामध्ये मला आनंद आहे. नाही नाही, आम्ही तिघच निर्णय घ्यायला, आम्ही तिघच राहतो. हा का? हा, मला गाडी जरी घ्यायची असली ना हा. तरी आम्ही तिघच. मला सगळं या बहिणी पशी राहते. नाही मग चांगली गोष्ट आहे. मला- मी नाही कोणाला बोलवते. मला कपडे घ्यायचे जरी राहिले ना तरी मावशी राहील, आई राहील, माहिती का तुम्हाला. मग हरकत नाही, कारण 3 लोकांमध्ये निर्णय बी लवकर होतो. हा असं. आहे की नाही? कसं आहे, आपण मस्त म्हणतो त्याला बोलवायला पाहिजे, त्याला बोलवायला पाहिजे, हम्म. पण मग कोणीतरी खंडीच्या वर्णामध्ये मुततो. हा ते होतं बरं का कधी कधी. त्याच्यापेक्षा ना आपसात आता ती पोराची जाते, हा. मग आता आपण नाही डोकं घालावं, कोणा घालावं नाही बरोबर आहे. असं. मग त्याच्यामुळे ते येते, मग मावशी मावशी करीत मग जाऊ आपण त्यांच्याकडे. नाही असं नको व्हायला का तुम्ही येऊन बघून गेले मग पुन्हा कोणाला तरी विचारायचं, दाजीला मामाला काकाला, असं नाही नाही नाही, ना. असं काहीच नाही. मग निर्णय घेणारे लोक तुम्ही तिघच हा, जण आहे ना, तिघंच. आणि एकदम हे चांगलं कामच मग. करते नाही झंझटीची. एकदम चांगलं. कारण कसं आहे, आमचा भाऊ असो का कोणी असो, हम्म. ती अशीच आहे, ते माणसं तसेच आहे. काय पाहिलं काय ठेवलं त्याच्यापेक्षा कोणाचं त्याच्यामुळे कोणाला आणती नाही, आम्ही तिघच राहतो. नाही चांगलं आहे ना, म्हणजे तुम्ही दोघी बहिणी हम्म. आणि मुलगा. मुलगा. हम्म. मला मामा नाही का? मग हाय ना. आहे ना. मग दाखवू का तुम्हाला? म्हणजे अहो या बा, हा माझा मामा आहे. हा तर लय लहान आहे. हा मग तो उंचीनं लहानच आहे. एवढा लहान मामा? हा म्हणजे तो लय वर्षांनी झाला ना. हा म्हणजे- म्हणून आहे का? हा म्हणजे शेंडी फळ आहे. हा. अहो मग घेऊन यायचं ना मामांना. अहो, त्याला कुठं आणत्या एवढ्या लहान पोराला? काय बिघडलं, यायचं घेऊन. अहो, तो शाळेत जातोय. हा का? हा त्याला एवढा खर्च करायचा आहे, तो इंग्लिश मॅडमला टाकेले, बरं बरं. त्याच्यामुळं मग एक दिवस खाडा झाला तर आपल्याला रक्कम भरावं लागते. नाही हरकत नाही, निर्णय तुम्ही तिघ जण घेणार आहेत ना, मग ठीक आहे. आता येणारच आहे भाषेच्या लग्नाला तो. हा. मग मामाच मा कलवारा राहणार आहे. हा का? हा पुरीला घ्या बोलून, आता कवर बाता ठोके ते. बरं बरं, बोलायचं का? हा, मग आता आम्हाला उशीर होईल ना जायला, बरं. लांब जायचं. हा. ए स्वाती, हा आवरलं का मुलीचं बघ? हा, आवडलं आवडलं. आणि ते पाठवून मग चल काय वाटतं ना. पाणी घेऊन पाठव, तांब्या हातात दे. चल आजी, तू पण बस तिकडे चल. ये अशी इकडून हळूच. येडे बस आजी. तुम्ही बसा असं इथं, ती बसल ती बस खाली. ए पोरा, पोरानी पाहून तर की अगं मावशी तिने तोंडावर पदर घेतलाय आणि काय पाहू तिचं मी. तर मी काय गाडी. ए बाई, पदर काढ, माणसाला पाहते ना तो चेहरा. हा. ते पद माग गेलो रे. अगं तो पदर बाजूला कर, पाहुण्यांना बघू दे ना तुझा चेहरा. कर बाजूला असं. बघा. पोर केले देख नाही बाई. मग देखणी तर मग आता देखणीच पाहिजे ना आपल्याला. मग का काय डुक्करांतिक करून नाही नाही, चांगलंच पाहिजे आपल्याला. आपलं पोर एवढं हिरो ये, त्याला पोर नको त्याच्या पाशी. लागते मग येऊन. तुला पटती का? मला तर आवडली बाई पोर. हे बघा बाई, ही माझी मोठी पोरगी आहे, ही माझी आई आहे आणि ही माझी पोरगी. मुलीला काही प्रश्न विचारायचे असेल ना, विचारा बरं. हिराबाई, मी काही जास्ती फिरत नाही बाहेर. आता मी एक सून आणली करून, पण ती माय आपसातली, त्याच्यामुळं मला काही एवढं खोल पाण्यात पडायची गरज नाही राहिली. पण आता तुला पार काही याच्यातली. हिराबाई तूच घे विचारून आता. विचारते बाई. पुरी, तुझं नाव काय ग? अर्चना भास्कर चव्हाण. शाळा किती झाली बाई? माझं आता BA चालू आहे. जन्मतारीख? माझी ना 1/1/2001. काय जॉब करते? जॉब नाही करते सध्या, माझं कॉलेज चालू आहे ना. आका काय विचारायचं राहते का अजून? आणि मग विचारायचं राहायचं म्हणजे तू काही जगात हिंडती कशी काय? हिंड ते पण मग आता म्हणले काय घरात कामधंदा काय करशील काय नाही. आम्हाला शेती करायला लागती जास्ती, स्वयंपाक पाणी आल्या गेल्याचा आदळ जास्ती आहे आम्हाला. विचारी. स्वयंपाक येतो का बाई? येतो ना, शेती कधी कधी जाते शेतात. काय काय बनवता येतं पण घरात तुला? वांग्याची भाजी, भरेल वांग, सगळं येतं. येतं ना. मला वांग्याची भजी आवडते मावशी, ते सांग. वांग्याची भजी आवडते बाई आम्हाला. ते आम्ही फक्त आहे ना चंपाच्या स्टेलच करीतो. पण नाही बाई, आम्हाला कधी पण चालत. चालेल ना, करून दे. हा. शाळा किती लांब आहे ग बाई? इथून का 10 किलोमीटर. अजून तुला शिकायची का?
शिकायचं तसं अजून चालू आहे माझं शिक्षण. आणि तुम्ही जर परमिशन दिलं तर पुढे पण शिकेन मी. बरं, आम्हाला इच्छा असली तर शिकू ना. हो, किती आहे तुला? भाऊ नाही मला, आम्ही दोघी बहिणी. दोघी बहिणी. कुठं देईल एक? ही माझी मोठी बहीण आहे. कुठं बोला दे. मोला पोरं सोरं किती जाऊ बहिणी? एक मुलगा एक मुलगी. तुझा आजोळ कुठलं एक बाई? शिंदे पळशाचा. मामा ऐक तुला. नाही सख्खे मामा तर नाही, पण सावत्र आहे. सख्खे मामा नाही, भाऊ नाही पुरीला. नाही ती माहिती काय सांगतो अक्का. मला काय विचारायचं ते मी विचारले, तुला काय विचारायचं ते विचार बाय आता. म्हणजे आता पुढचं मी विचारू का? हा मग तुला आणलं मावशी, तुला जास्ती माहिती म्हणून तुला विचारायला लावलं. जे विचारायचं ते विचार. मला जेवढं विचारता आलं तेवढं विचारलं बाय आता. तू विचार. आई हम्म. तिला आई आहे का ते विचारून घे ना. विचारते ना, दम काढ ना. आई कुठे तुही? माझी आई लहानपणीच वारली. हा, लहानपणी कशी काय वारली का बाई? म्हणजे माझ्या आईची डिलिव्हरी झाली, हा. मला जन्माला घातलं आणि ती गेली. म्हणजे तू झाली तेव्हाच मेली का? कसं काय बघ, तुम्ही पाहिलं नाही का लवकर? काय झालं बाई, डॉक्टरनी जेव्हा डिलिव्हरीच्या वेळेस म्हणजे ही पोटात असताना ना डॉक्टरने मला विचारून घेतलं, हा. तुम्हाला आता पोटातलं बाळ पाहिजे का हे पाहिजे, कोणचं तरी एकच होईल. शेवटी मग मी काय म्हटलं, मला मुलीची हौस आहे. आणि तुम्ही अगोदर टेचमेंट घेतली नव्हती का? घेतली होती ना. आणि मग कसं काय झालं? मग हिचा जन्म झाला आणि तिच्या आईनं जीव सोडला. म्हणजे वाईट घटना झाली खूप. एका साईडला आनंद बी झाला मला आणि एका साईडला खूप दुःख झालं. काय करतात आता. मग आता तिचं लग्न करून दिलंय. हा आता तुम्ही दोघं बापल्याकच आहे का? हा 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 मस्त वाईट वाटतं, पण आता काय करणार आहे. मग तुम्ही रस्ता चालून घ्यायचा ना तवा. नाही ना, नाही जमलं, मला नाही आवडलं ते. आणि मग आता उद्या हिचं लग्न करून दिलं, तुमचं कसं काय होईल? नाही ते पाहू आता, ते माझं तकदीर. जोपर्यंत हातपाय चालतात ना तोपर्यंत. हिचं लग्न झालं का मग दादाला माघारी घेऊन जाणार आहे मी. आणि मग ही शेती पोती घरदार. या आम्ही वाटेन लावून देऊ ना. बरं का बाई, या ज्या दोन मुली आहे ना, या मुली नाही, हे माझे मुलंच समजतो मी. आणि हे जे काही वावर वगैरे आहे ना, हे सगळं वाटून देणार आहे मी दुगीला बी. आणि ही मुलगी माझ्या जवळच राहते, तर शिवा शेजारी. हा का? हिच्याकडेच माझा शेवट होईल. तिचं नवरा काय कामाला आहे का? सर्व्हिस करतात ते पण. हा का? हा आणि मग आता ही तुमची म्हातारीच करीन बघा मग. हा हा जोपर्यंत आई आहे तोपर्यंत आम्ही तिघ जण आई आहे ना, लय वेळा म्हणत होती लग्न करून घे भाऊ, लग्न करून घे. पण पप्पा हा ना, तुमचं वय आहे ना, अजून करायला पाहिजे तुम्ही. नाही नाही, आहे त्याच्यात समाधानी आहे मी. माणूस समाधानी पाहिजे फक्त, बस. काही कोर्स झाला का? काही शिवणकामाचा, काही कॅम्प्युटरचा? माझा कराटे क्लासेस चालू आहे. कराटे म्हणजे काय? अगं ते अशी फायटिंग कराटे खेळा त्या हा. मारामारी. आणि ते का आलं आपल्याला? त्याच्यापासून आपला काय फायदा? नाही नाही, ते सेफ्टी राहत सेफ्टी. मला खूप सारी आवड मिळाली त्याच्यामध्ये. हा का? हो. पण मग आता लग्न झाल्यावर तुला आमच्या शाळा बिळा नाही शिकता येणार बाई. चालेल ना, सोडून देईन मी शाळा पण. कारण कसं आहे, माझं घरचं आवडताच आम्हाला जेवायला सुद्धा वेळ भेटत नाही. माझ्या दादांसाठी सोडून देईन मी. हा, मग पाय तुझं काय करायचं. बरं मी काय म्हणतो बाई, झाले का सगळं प्रश्न वगैरे विचारून? अजून काही राहिलं नाही ना? आणि काही काही असेल मनात का मोकळ्या नाही. मनाने विचारा. हा? आमचं काही नाही. नाही नाही, पुरीला माय नाही ना, खानदानी पोर दिसती. जसं बाप सांग तशीच पोरं ऐकती. मग आता त्यांचं मागं पाहायलाच कोणी नाही म्हणलं, त्यांचं काच कुठं जायला नाही यायला ये. त्याच्यामुळेच ती ऐकती. तुम्हाला पोराला काय विचारायचं ते विचारून घ्या. परत नको मागं पुढं आपण आमकं नाही विचारलं आणि तमकं नाही विचारलं. नाही विचारू ना, विचारू. आता आम्ही जसं मोकळ्या मनानं विचारलं काय आमच्या मनात होतं ते हा, तसं हा. तुम्ही विचारून घ्या. बर पाहुणे, तुमचं नाव काय आहे? मधुकर शिवराम अंबानी. ते अनिल अंबानी कोणी नातलं नाही का तुमचे? नाही 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 का? नाही नाही नाही, आडनावामुळं मला थोडंसं वाटलं तरी. नाही नाही, आमच्या गावामध्ये आमचं एकच घर आहे. हा का? हा. हा. बरं शिक्षण किती झालं? शिक्षण माझं आता D.Ed झालं. नंतर काय करतात? नंतर आता मी LLBचं चालू आहे माझं पुढं अजून. बर जॉबही करतो आणि LLBचं शिक्षणही चालू आहे माझं. मला सांगा, भविष्यात काय स्वप्न आहे तुमचे? धंदा करायचा का सर्व्हिस करायची? माझा आहे ना धंदा पण आहे
अच्छा. आणि मी सर्व्हिस पण करणार आहे आणि वकिली पण करणार आहे. सध्या काय करतात? सध्या मी केसावर भांडे कितोय. केसाव भांडे? हा, केसावर भांडे. म्हणजे ते मेंढराचे केस घेत्या का? नाही नाही, मी असे बायाचे केस घेतो, महिलांचे केस घेतो आणि भांडे कितो. ए बाबू, ते आपल्या दारावर येते तसं आहे. हा का? म्हणजे तुम्ही दारोदार हिंडता का? हा, म्हणजे आमच्याकडे आहे ना, माझ्या हाताखाली 150 पोर आहे. 150. ते केस गोळा करून आणते. माझ्या हाताखाली 150 पोर आहे ना, हम्म. तर ते केस गोळा करून आणि त्या आलं का लक्षात? आलं थोडं थोडं. हा, आणि आम्ही ते केस आमच्या कंपनीमध्ये घेऊन जातो. आम्ही कंपनी टाकली एक. हम्म. ती काही लय मोठी नाही आता, हम्म. लहानच आहे. पण पुढच्या 4-5 वर्षामध्ये ती भारतातली 1 नंबरची कंपनी होणार आहे. मला सांगा पाहुणे, त्या केसाचं होतं काय? अहो, केसाचं होतं काय म्हणजे, अहो ज्यांचं टकलंय, बायाला टकलंय, माणसाला टकलंय, मग त्याचे आम्ही विग बनवतो केसांचा. हा 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 हा. मग आमचा एक विग कमीत कमी 1000पासून तर 1,00,000 रुपयापर्यंतची किंमत आहे त्याची. चांगली गोष्ट आहे. मग मग हरकत नाही. म्हणजे तुम्ही सध्या भरपूर पैसे कमावतात बुवा. अहो, माझ्या जीवावर मी आता कमीत कमी 150 बिघे जमीन घेतली मी. अहो, पण ते ऐकायला कसं वाटतं? मला लोक विचारतील, तुझ्या मुलीचं जमलं, जावई काय करतो? मी जावई केसाव भांडे की तो असं सांगू का? अहो, तसं काल सांगायचं? मग जावयाची मोठी कंपनी असं सांगायचं. हा का? मग आज आपल्या पंतप्रधान आहे ना, माझ्या एवढं ते सुद्धा कमवत नाही, माहिती का तुम्हाला? चांगली गोष्ट आहे ना मग तर. आज आमदार खासदार झालं, मंत्री संत्री, हे आपल्या पुढं काहीच कमवती नाही. एवढा पैसा कमी तुम्ही. भास्कर, बोला. अरे बाबा, ते केसावर भांडे ओपित आहे आणि त्याला पोर द्यायची का? मला बी थोडस जरा वाईटच वाटू राहिलं, पण आता अरे काय बाबा, करा? लोक काय म्हणतील, हसतील ना. दादा हो. आई तू कनी गब्बस. आता पोरगी हुशारी आपली. हा, पुरीला पसंत असेल ना तर मग मी तिच्यावर ढकलितो. हा, पाय बाबा, नाही तर मला काय पास नाही. मला बी लई खटकलं ते. हा, हा. दादा हो. हा. तो काय करतो त्याला महत्व नाही, तो पैसा किती आणतो घरात हे महत्वाचं आहे. हा का? मग तुला पसंत आहे का त्याचा बिझनेस? बिझनेस करतोय ना. हा. अहो, विग म्हणजे काही सोपा धंदा नाही हा. त्याच्यातलं काय माहित नाही भाऊ. मी 5वी शिकेल माणूस आहे. तुला आवडत असेल ना? आवडायचा नाही विषय. मग? पुढे चालू मी उपाशी नाही राहणार याची गॅरंटी मला. मग ठीक आहे, मग हरकत नाही. विचारात काय विचारायचं असेल ते. हा, बरं जन्म तारीख सांगा ना. आम्ही ना बैलगाडी घेतली होती बर. मा दादाने, अच्छा आणि त्याच दिवशी आमचा डावळा बैल हरवला. अच्छा. त्या दिवशी मी झालोय. पण आम्हाला नाही ना माहिती तुमचा कोणचा डावळा बैल. अहो, आमचा डावळा बैल म्हणजे सारं गाव सांगाल आमचं डावळा बैल म्हणजे वा, तालुक्यामध्ये 1 नंबर येतोय त्याचा. आता आम्ही तालुक्याला जायचं का विचारायला तुमची जन्मतारीख काय आहे? अहो, आता तालुक्या, आता तवाचे जुने लोक माझ्या अडाणी आहे, मा बाप अडाणी. आता मा बाप इथं आला नाही, नाही तर तुम्हाला सांगितलं असतं त्यांनी परफेक्ट. अहो आम्ही काय समजायचं नेमके? तुम्ही किती वयाचे, कसं ओळखायचं? आता वय तरी अंदाजे धरा असं 20, 21, 22 धरा आता. हा? काय वाटतं तुला? अहो दादा, कसं विसर त्यांची केस ढवळी झाली. अहो, ते मी ढवळे करून घेतले ते. मला तर 35च्या पुढे वाटतं. मला बी मला एकोणावी चालू आहे, असं कसं? अहो, नाही, ढवळे करून घेतले. आमच्या गावामध्ये ती फॅशन आहे, ती ढवळे करून घ्यायची केस. तुमच्याकडे काय ते कार्ड बीड आहे का? का आधार कार्ड आहे का? अहो, आधार कार्ड काढायला गेलो, ती मशीनच चोराने पळावलं. बरं पॅन कार्ड तर असेल. अहो, पॅन कार्ड काढायला गेलो, ते म्हणे तुमचं जन्माचा पुरावा आणा. मतदान कार्ड तर असेल ना. अहो, मतदान काढायला गेलो वयच बसत नसेल. तर ते कॅमेरा घरी गेले, फोटो काढायला आले होते माक, तर ते म्हणे कॅमेरा घरी विसरलोय, तेवढं घेऊन येतो. मग तुम्ही LLB कशी केली? आता काय आमचे मास्तर पुढे ढकलीत राहिले. मी शाळेत हुशार होतो, मग गेलो 1-1 वर्ग पुढे लोटीत. मला तुम्ही लोटल्यावरच होते का? नाही, शाळेत मा नंबर येतोय. पोराचे आई वडील आहे ना अडाणी आहे, आणि त्या जन्मतारखेचं काय डोक्यात आणू नको तू. पोरगा चांगला आहे. जाऊ द्या. हा. नाही जन्मतारखेशी काय करायचं, पैसा कमवते ते हा, कशी बोलली बरं? मग 1,00,000 बोलली तू. बस विचारू कमीच. विचार अजून काय असं? तुमच्या काय हॉबीज? हॉबी म्हणजे मी गोट्या खेळतो जास्त करून. हा काय प्रकार आहे? काय हो? गोटे गोटे म्हणजे? अहो, सागर गोट्या हा, खेळतो मी.
काय जुगार आहे की त्याच्यावर? नाही नाही नाही, छंद आहे मला सागर गोट्या गोळा करायच्या. बाई असा कसा छंद आहे का अर्चना? निराळाच छंद ऐकला मी तर. राहतो आता प्रत्येकाचा छंद वेगवेगळा आहेच का नाही. जाऊ दे ताई, जसं मला करायटीचा शौक आहे तसा त्यांना असेल सागर गोट्याचा. तुला काही पैसे भेटतात का तुम्हाला? अहो प्रत्येक छंदातून पैसे मिळतील असं नसतं काही. आनंद असतो प्रत्येक गोष्टीचा. हा का? दादा जाऊ द्या ना, काय करायचंय, छंद छंद राहतो, जाऊ द्या. बरं बरं लग्न ते करून घेणार आहे का विचारा. बरं, आता मुख्य विषयावर येऊ आपण. लग्न कसं करायचं? तुम्ही करून घेणारे लग्न का काय आम्हाला हुंडा देणारे का आम्ही तुम्हाला द्यायचा? आता आईच बोलल. आई बोला बाई. आता ते पुढचं काय विचारायचं विचारून घे. आता पुढचं विचारायला, आता माझं पोर एवढं शिकेलंय, बर. त्याचा एवढा बिझनेस आहे, आणि आता तुम्ही म्हणता 2च पुरी. हा, मग आता बिनउंड्याचं तुम्ही लग्न करणार आहे का? तुम्हाला काय हाऊस मौस आहे का नाही? त्यांना असं म्हणायचं होतं नाही का, कारण की ताईचं पण दाजीन त्यांनीच करून घेतलं होतं ना. तुला बी 5 पैसे हुंडा दिला नाही आणि हिचं सुद्धा तसंच करायचंय. नाही भाऊ, आम्हाला हुंडा पाहिजे. आता हुंड्याची पद्धत आहे ना बाई, हद्दपार झाली. मुली भेटते नाही आता त्यांना हद्द पार झाली, त्यांना नसती भेटत. महापौराला ना 151 मुली येते. हा का? हा, आणि मला काय कमी आहे का? मग कमी नाहीये तुम्हाला, पण मग मला हुंडा द्यावा लागेल, नाही, तसं नाही. लग्न हुंडा वाला. 5 पैसे भेटणार नाही. आणि तुमची जर सुरुवातीला जशी हुंडा घेण्याची अपेक्षा आहे, तुमच्या अपेक्षा वाढून जातील पूर्ण. हुंडा घेतला आणि काय घेतला तो त्यांनाच होणार आहे, आम्हाला काय कोणाला द्यायचं नाही. तुमची पोर सावलीत राहणार आहे, याचं काय? हा, हा. बरं एक विचारू का मी, हम्म. तुम्ही काय गॅरंटी देता की मी सावलीतच राहीन म्हणून? गॅरंटी द्या ते म्हणजे माहेडच लागल आणि तेवढे मजूर लावायला लागत आहे, मलाच कोणाच एवढं जाता येत नाही. बरं ठीक आहे ना, आम्ही हुंडा पण देऊ, माझे कट आहे, माझा बाप लागेल तेवढा हुंडा देईन मला. मी पुढे चालून शिक्षण पण करन, माझा जॉब पण करन, आणि माझा जो पण जॉबचा पैसा येईल तर मी माझ्या दादाचं नाव टाकेन. असं कसं काय? सासरे गेल्यावर कोणी असे पगार आई बापायला दिल्यावर मग त्या पुरीचा उपयोगच काय करू? किती वाईट वाटतं ना तुम्हाला? मग बरोबर आहे. किती वाईट वाटलं? तसं नाही. माझ्या बापाचा पण जीव आहे. बरोबर मुद्दा मांडला माझ्या मुलीनं. बघा भाऊ, मग सॉरी, माझ्याकडनं नाही जमणार, मला नाही तुमचा मुलगा पसंत, तुम्ही येऊ शकता. नाही जमला तर राहिलं, आमची काही बळजबरी नाहीये. आमची काही जबरदस्ती नाही, मला लागेल तेवढे स्थळ पण कोणची पोर आज 40-40, 50-50 हजार रुपये महिना घेते. लग्नाच्या अगोदर राहतो बापाचा अधिकार, ती बापाला देते सगळा पगार, पण लग्न झाल्यावर बापाला 1 रुपयाचा अधिकार नाही. आहे ना, आहे ना. का नाही? कारण तिला म्हणजे मला मुलगा नाहीये म्हणून तोच मुलगा आहे माझा. नाही, मुलगा नाही तर आम्ही मागं पुढे पाहू शकतो ना. तुम्हाला उपलानी थोडं सोडणार आहे ऐका ना, त्यांना उपलाने सोडा अगर ना सोडो, हा माझा वडील आहे ना, ते माझं मी बघून घेईन. मी हा होता त्यांच्यासाठी लग्न नाही करणार, घर जावे आणन, पण मी ना इथंच राहीन त्यांचं करत. मला लग्न नाही करायचं तुमच्या मुलाशी, तुम्ही जाऊ काय शकता. भाऊ काय करायचं? आई ते म्हणते हुंडा नाही देणार. मावशी तुला काय वाटतं? आता हुंडा नाही देणार तर त्यांना जर मुलगा नाही, मुलाच्या ठिकाणी त्याने द्यायलाच पाहिजे. बरोबर आहे का नाही? मग आता मुलगा नाही, मग याला एवढी जमीन जागा इष्टा काही सारही बरोबर हे आहे. कोणासाठी आहे? पुरीसाठीच आहे ना, मग द्यायलाच पाहिजे ना त्यांनी. उद्या त्यांची जमीन नाही नको आपल्याला. या बाई, त्यांना मुलगा नाही आहे ना, आपल्याला त्यांची जमीन जागा, त्यांची मोठी पोर आहे ना, ती अख्खी देऊ तिला. आपल्याला त्यांचा पांडाई नकोय. आपल्याला जमीन जागा नाही लागत, पण हे कोणाला द्यायचंय? त्यांना पुरीलाच लागत आहे ना, पुरीसाठीच करते ना ते. बाई तुम्ही मुद्दा लक्षात घ्या, मला मुलगा नाहीये म्हणूनच हुंडा द्यायचा नाहीये. या 2 मुली आहे ना, हेच माझी मुलं आहे, आणि जी काही प्रॉपर्टी ती त्यांचीच आहे, म्हणजे न कळत तुमची आहे. दादा ऐका, आम्हाला आम्ही कोणाची परपटी घेतीच नाही. दादा मी काय म्हणते, उगीच शब्दाने शब्द वाढवण्यापेक्षा ना सरळ नाही म्हणून द्या, मान नाही करायचं. तुझं फायनल मत काय सांग बरं मग मला. मान नाही करायचं. हे आतापासून एवढे लालची पुढे जाऊन काय यांची गॅरंटी की मला त्रास नाही देणार म्हणून? मी नुसतं जॉबचं बोलत किती राग आला त्यांना. नाही करायचं, नकोय का नाही मग? म्हणून द्या. हा, सांगू मग त्यांना. बरं पाहुणे बाई, संध्याकाळी फोन करून सांगतो तुम्हाला मग फायनल आमचं. हा, बरं सांगा नक्की. मग येऊ का मग? हो, या या या. जा सावकाश. पायाला कळा लागले ग बाई. ए बाबा, चला चल मावशी. दादा हा. बघितलं तुम्ही, हा, मी किती मान्य केलं त्याच्या गोष्टी. बरोबर. जन्मतारीख नाही काय तो व्यवसाय करतो ठीक आहे तुमच्यासाठी मी, कारण की पहिलं स्थळ होतं, पहिल्याला नाट लावू नये म्हणून, पण त्यांच्या अपेक्षा वाढत गेल्या असत्या दादा. नाही नाही, चांगलं डोकं लावलं बरं का तू. बरोबर आहे की नाही ताई? एकदम चांगलं डोकं लावून त्याला प्रश्न विचारले, तेच बरं झालं. मग हुंड्याचं बोललं तर किती राग आला, मग मी जॉबचं बोललं तर का नाही? बरोबर बरोबर. बरोबर. एक काम करा, तुम्ही काही मुलगा बघू नका, मी जिवंत आहे ना तोपर्यंत मी तुमचं करेन. ठीक आहे ठीक आहे. आणि आपल्याला जर लईच वेळ आले लग्नाचे तर मी घर जावं आनंद. आपण चौघायच्या बी सल्ल्याने आहे ना, फक्त पुढाकार तू घेत आहे, फायनल तू करत जाय. हा,
लय वेळ गेला आपला पाहुण्यांमध्ये, मग तुला बी काय? भूक लागली असं हा सकाळी. लई टाइम झाला ना. आणि आपण त्या पाहुण्यांना पोहे दिले नाही. आणि त्यानंच खरं पडलाय. पोहे आणि मग चाल घेऊ खाऊ ना आपण. बरं चला मी गरम करते. चला आजी. हा चला पाहुणे गेले जळून आपण खाऊ.